नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आमच्या या नवीन यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. मंडळी, ग्रामगीता ग्रंथ लिहिण्याची महाराजांना जी स्फूर्ती मिळाली ती मिळाली आहे पंढरपूरवरून. आणि महाराजांची ग्रामगीतेची पहिली आवृत्ती जी आहे ते 1955 साली प्रकाशित झाली. आणि आता आपण ग्रामगीता श्रवणास आरंभ करणार आहोत. ग्रामगीता श्रवणास किंवा ग्रामगीता पठणास सुरुवात करत असताना त्यापूर्वी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक छोटीशी प्रार्थना आपल्या सर्व वाचकांना आणि श्रोत्यांना लिहून दिलेली आहे. आणि तीच प्रार्थना आज आपण या पॉडकास्टमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी ती गाण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा, नमो आद्य रूपानंता परेशा, नमो मंगला मंगल द्वैतहारी, नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी. तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझे पाऊले सेवू दे ग्रामरूपी. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे. हरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कडो हे वळो देहकारी पडू दे, घडू दे प्रभू वडे घडू दे, घडू दे प्रभू वडे घडू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. चला तर श्रोते मंडळी, सुरुवात करूया नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा या प्रार्थनेपासून. ही प्रार्थना आणखीन खोल समजून घेऊया. नमस्कार आणि स्वागत आहे. विचार करा की ईश्वराची सर्वोत्तम प्रार्थना कोणती असू शकते? डोळे मिटून केलेलं ध्यान, किंवा मंदिरात जाऊन केलेला अभिषेक, तीर्थयात्रा. आज आपण एका अशा स्रोतावर बोलणार आहोत जे या सगळ्या कल्पनांना छेद देतं. अच्छा. आपल्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमधील एक प्रार्थना आहे आणि ती सांगते की खरी प्रार्थना मंदिरात नाही तर आपल्या गावाच्या, आपल्या समाजाच्या सेवेत आहे. आणि ही कल्पना वाटते तितकी साधी नाही आहे. तुकडोजी महाराज इथे भक्तीची व्याख्याच बदलून टाकत आहेत. अगदी. ते अध्यात्माला पूजेच्या खोलीतून बाहेर काढून थेट गावाच्या चौकात लोकांच्या दैनंदिन जगण्यात आणून ठेवतात. बरोबर. तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की ही छोटीशी प्रार्थना एका मोठ्या सामाजिक क्रांतीचा जाहीरनामा कशी बनते हे समजून घेणे. चला तर मग. चला, या विचार प्रवाहात जरा खोलवर जाऊया. प्रार्थनेची सुरुवात तशी पारंपरिक वाटते, पण त्यातही एक वेगळेपण आहे. पहिली ओळ आहे, नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा. सद्गुरूंना ज्ञानाचा दिवा म्हटले, हे तर ठीक आहे. हो, ते तर आहेच. पण मला आद्य रूप, अनंत, परेश हे शब्द जास्त महत्वाचे वाटतात. अगदी. कारण इथेच तुकडोजी महाराज ईश्वराच्या त्या सगुण मूर्तिमंत रूपाच्या पलीकडे जाताना दिसतायत. म्हणजे आद्य रूप म्हणजे जे सर्वांचं मूळ आहे, अ प्रायमल फॉर्म. अनंत म्हणजे अ बीइंग बियॉन्ड टाइम अँड स्पेस, ज्याला अंत नाही. हो. आणि परेश म्हणजे जो सर्वांच्या पलीकडचा, द अल्टिमेट रियालिटी आहे. म्हणजे तुम्ही बघा, इथे कोणत्याही देवतेचं नाव नाहीये, कोणतीही मूर्ती नाही. खरंय, एक निराकार विश्वव्यापी शक्तीची कल्पना आहे. बरोबर. आणि हा पाया खूप महत्वाचा आहे. पण थांबा, अशी निराकार देवाची कल्पना ही तर आपल्याकडे अनेक संतांनी मांडली आहे.
म्हणजे ज्ञानेश्वरांपासून ते कबीरांपर्यंत. मग तुकडोजी महाराज इथे वेगळं काय सांगतायत? तुमचा मुद्दा बरोबर आहे आणि वेगळेपण पुढच्या ओळीत आहे. पण तिथे जाण्याआधी ते एका वैयक्तिक तयारीबद्दल बोलतात. अच्छा. ते म्हणतात, नमो मंगलामंगल द्वैत हारी, नमो त्वत्कृपा पूर्ण दोषानिवारी. द्वैत म्हणजे चांगलं वाईट, सुख दुःख. तुझं माझं हा जो भेद असतो तो. सद्गुरू या भेदाच्या पलीकडे नेणारे आहेत. ही एक प्रकारची मानसिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. म्हणजे जगाची सेवा करण्याआधी स्वतःच्या आतला गोंधळ आवरा. स्वतःच्या मनातले हे चांगलं ते वाईट असे कप्पे आधी मोडा. ही एक प्रकारे सेल्फ इम्प्रूव्हमेंटची पहिली पायरी झाली की नाही? उत्तम शब्द आहे, सेल्फ इम्प्रूव्हमेंट. कारण जोपर्यंत आपलं मन द्वैतात अडकलेलं आहे तोपर्यंत आपण निस्वार्थपणे सेवा करूच शकत नाही करू शकत. आपण लोकांमध्ये भेद करू, हा आपला तो परका. म्हणून प्रार्थनेचा पहिला टप्पा पूर्णपणे वैयक्तिक साधनेचा आहे, आतून स्वच्छ आणि स्थिर होण्याचा. आणि मग एकदा का ही स्थिरता आली की खरा प्रवास सुरू होतो. आणि हा प्रवास मला वाटतं या प्रार्थनेचा आत्मा आहे. कारण वैयक्तिक साधनेवर थांबणं हे तुकडोजी महाराजांना मान्यच नाही. दुसऱ्या श्लोकात ते जी उडी घेतात ती अविश्वसनीय आहे. हो. ते म्हणतात, तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पावले सेवू दे ग्रामरूपी. काय विरोधाभास आहे ह्या दोन ओळींमध्ये? हा विरोधाभास नाही, ही जोडणी आहे. आणि हीच ग्रामगीतेची क्रांती आहे. जोडणी इंटरेस्टिंग. पहिली ओळ आपल्याला वैश्विक पातळीवर नेते, मला तुझं रूप संपूर्ण विश्वात चराचरात पाहू दे. ही अद्वैत वेदांताची सर्वोच्च भावना आहे. एव्हरीथिंग इज डिवाइन. बरोबर. पण मग सामान्य माणूस म्हणेल, या विश्वव्यापी देवाची पूजा कशी करू, सेवा कुठे करू? आणि इथेच दुसरी ओळ येते जी वैश्विक कल्पनेला थेट जमिनीवर आणते. या देवाची पावलं कुठे आहेत तर गावात आहेत. त्याची सेवा कुठे करायची तर गावात करायची. अगदी. म्हणजे ईश्वर हिमालयात किंवा मंदिरात नाही, तो तुमच्या आमच्या अवतीभोवती आपल्या गावातल्या लोकांच्या रूपात आहे. अगदी. यालाच प्रॅक्टिकल वेदांत म्हणतात, जो विचार स्वामी विवेकानंदांनीही मांडला होता. अच्छा, प्रॅक्टिकल वेदांता. हो, पण तुकडोजी महाराज त्याला आणखी ठोस रूप देतात. ते फक्त नरसेवा हीच नारायण सेवा म्हणून थांबत नाहीत. ते ग्राम हा शब्द वापरतात. हो, ग्राम हा शब्द महत्वाचा आहे. ग्राम म्हणजे केवळ माणसं नाहीत. ग्राम म्हणजे तिथली जमीन, तिथले रस्ते, तिथली शाळा, तिथला दवाखाना, तिथली सामाजिक व्यवस्था. बरोबर. ही एक संपूर्ण इकोसिस्टम आहे. आणि या संपूर्ण इकोसिस्टमची सेवा ही ईश्वर सेवा आहे. अरे बापरे, हे तर खूपच व्यापक आहे. म्हणजे गावातला दवाखाना सुधारणं ही ईश्वर सेवा आहे. हो. गावातली शाळा चालवणं ही ईश्वर सेवा आहे. अगदी अगदी. गावातला रस्ता झाडणं ही सुद्धा ईश्वर सेवा आहे. नक्कीच. या विचाराने तर कर्मकांडांना काही अर्थच उरत नाही. बरोबर. आणि हेच त्यांना सांगायचं होतं. ते अशा काळात लिहित होते जेव्हा आपला ग्रामीण समाज गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा, जातीयतेने पोखरला गेला होता. लोक देवळात जाऊन तासनतास भजन करायचे, पण गावातील घाणीकडे, आजारांकडे, विषमतेकडे डोळेझाक करायचे. खरंय. तुकडोजी महाराज म्हणत होते, अरे तुमचा देव तिथे नाहीये, तो इथे या समस्यांमध्ये आहे. त्याला प्रसन्न करायचं असेल तर या समस्या सोडवा. आणि हीच भावना दुसऱ्या श्लोकाच्या पुढच्या ओळींमध्ये अजून तीव्र होते. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे. इथेही मला ज्ञान दे, मला आनंद दे असं म्हटलेलं नाही. ही मागणी सुद्धा संपूर्ण समाजासाठी आहे. हो, ही प्रार्थनेच्या प्रवासातली दुसरी मोठी उडी आहे. मी पासून आम्हीपर्यंतचा प्रवास. वा. वैयक्तिक साधनेतून सुरू झालेली प्रार्थना आता सामूहिक कल्याणाची भाषा बोलू लागलीय. सर्वेपि सुखिनः सन्तु, म्हणजे सर्व सुखी होवोत. या भावनेचं हे आधुनिक रूप आहे. अगदी. पण हे फक्त सुखी होवोत असं म्हणून थांबत नाही, तर त्यासाठी काय करायला हवं हे सुद्धा सांगतं. आणि काय करायला हवं याचं उत्तर तिसऱ्या आणि शेवटच्या श्लोकात मिळतं. मला वाटतं हा श्लोक म्हणजे एक ॲक्शन प्लॅन आहे, एक मिशन स्टेटमेंट आहे. बरोबर. ते म्हणतात, खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. थेट व्याख्याच करून टाकली त्यांनी. खरं नामस्मरण काय तर निष्काम ग्रामसेवा, निष्काम कर्म. हां. गीतेमधला एक अत्यंत महत्वाचा विचार आहे, फळाची अपेक्षा न ठेवता काम करणं. तुकडोजी महाराज तो विचार घेतात आणि त्याला ग्रामसेवा या शब्दाशी जोडतात.
म्हणजे मी हे काम करतोय कारण मला पुण्य मिळेल किंवा लोक माझं नाव घेतील. किंवा मला यातून काहीतरी फायदा होईल. हो, या कुठल्याही अपेक्षेशिवाय फक्त आपलं कर्तव्य म्हणून, समाजाप्रती असलेली जबाबदारी म्हणून सेवा करणे, हेच खरं नामस्मरण आहे. हे ऐकायला सोपं वाटतं, पण आचरणात आणायला सगळ्यात कठीण आहे. मला माझ्या आजोबांची आठवण झाली. हो का? ते देवपूजा वगैरे म्हणजे फार करत नसत, पण गावात कोणाचंही काही अडलं ना तर रात्री अपरात्री धावून जायचे. त्यांच्या शेताच्या बांधावरून रस्ता गेला होता, त्यासाठी त्यांनी 1 इंचही मोबदला घेतला नाही. अच्छा. तेव्हा वाटायचं की हे असं का वागतात. आज या ओळी वाचताना कळतंय की ते नकळतपणे निष्काम रामसेवा जगत होते. किती सुंदर उदाहरण आहे हे. आणि हेच तुकडोजी महाराजांना अपेक्षित होतं. अध्यात्म हे जगण्याची गोष्ट आहे, केवळ वाचण्याची किंवा ऐकण्याची नाही. बरोबर. आणि या सेवेचं ध्येय काय? तर झटू सर्व भावे, करू स्वर्ग गावा. सर्व भावाने झटणे म्हणजे विथ कम्प्लीट डेडिकेशन. आणि गावाला स्वर्ग बनवणे. स्वर्ग म्हणजे काय? स्वर्ग म्हणजे जिथे स्वच्छता आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, समानता आहे आणि लोकांमध्ये प्रेम आहे. ही एक आदर्श समाजाची संकल्पना आहे. आणि मग प्रार्थनेचा जो शेवट आहे तो तर अक्षरशः अंगावर येतो. कळो हे वळो देह कार्या पडू दे, घडू दे प्रभो एवढे हे घडू दे. या ओळी म्हणजे एक प्रकारचं आत्मसमर्पण आहे. अगदी. आणि हे आत्मसमर्पण 3 टप्प्यांत मागितलं आहे. पहिला टप्पा कळो, समजू दे. हो, म्हणजे हा जो विचार आहे की ग्रामसेवाच हीच खरी ईश्वर सेवा, हे मला बौद्धिक पातळीवर समजू दे. लेट मी अंडरस्टँड इट. दुसरा टप्पा वळो, म्हणजे हे ज्ञान फक्त डोक्यात न राहता माझ्या आचरणात येऊ दे, माझ्या सवयीचा भाग बनू दे. लेट मी इंटरनलाइज इट. आणि तिसरा सर्वोच्च टप्पा देह कार्या पडू दे, म्हणजे माझं संपूर्ण अस्तित्व, माझं शरीर, माझा वेळ, माझी ऊर्जा, सगळं काही या कार्यासाठी खर्च होऊ दे. लेट माय एंटायर बीइंग बी डेडिकेटेड टू दिस कॉज. ही केवळ जगण्याची इच्छा नाहीये, तर समाजासाठी स्वतःला वाहून घेण्याची, झोकून देण्याची तयारी आहे. आणि म्हणूनच शेवटची आर्त हाक आहे, घडू दे प्रभू, एवढे हे घडू दे. यात अहंकार नाही, मी हे करेन असा आत्मविश्वास नाही, तर हे माझ्याकडून घडू दे अशी विनम्र प्रार्थना आहे. काही शब्दांचा समूह नाही, हा एका साधकाचा प्रवास आहे. अगदी. तो प्रवास स्वतःच्या आतल्या द्वैताला संपवण्यापासून सुरू होतो. मग तो ईश्वराला संपूर्ण विश्वात पाहण्यापर्यंत विस्तारतो आणि शेवटी त्या विश्वव्यापी ईश्वराची सेवा करण्यासाठी थेट आपल्या गावात, आपल्या समाजात परत येतो. वाह. तुकडोजी महाराजांनी अध्यात्म आणि सामाजिक जबाबदारी या 2 वेगळ्या गोष्टी आहेत हा भ्रमच तोडून टाकला. त्यांनी सांगितलं की ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यांनी दाखवून दिलं की खरा संत तो नाही जो डोळे मिटून बसतो, तर तो आहे जो उघड्या डोळ्यांनी समाजाचं दुःख पाहतो. हो, आणि ते दूर करण्यासाठी आपलं आयुष्य वेचतो. सेवेला साधनेचा दर्जा देणं हेच या प्रार्थनेचं कालातीत सौंदर्य आणि सामर्थ्य आहे. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार. या प्रार्थनेत गावाला स्वर्ग बनवण्याची कल्पना आहे. आजच्या जगात गाव या शब्दाची व्याप्ती आपण वाढवू शकतो. आपलं शहर, आपली सोसायटी, आपलं ऑफिस किंवा अगदी आपलं कुटुंब. बरोबर. आपल्या या आधुनिक गावाला स्वर्ग बनवण्यासाठी आपण कोणती निष्काम सेवा करू शकतो आणि त्यासाठी देह कार्या पडू दे ही भावना, हा दृष्टिकोन आपण आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या कामात कसा आणू शकतो? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. धन्यवाद तुम्ही संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि याला लाईक करा. काही प्रश्न असतील किंवा काही सुचवायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. आपण हा व्हिडिओ मनापासून ऐकल्याबद्दल गुरुदेव प्रतिष्ठान आपले आभार मानते. धन्यवाद.